नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। गर्भलिंग चाचणी कनेक्शनमुळे जयसिंगपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, पोलीस तपासात डॉक्टरांची नावं निष्पन्न। जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान करून महालिंगपूर जिल्हा बागलकोट येथे गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी जयसिंगपूर, सांगलीसह महालिंगपूर येथील 4 डॉक्टरांची नावं पोलीस तपासात निष्पन्न झाली आहेत। ज्या ठिकाणी गर्भलिंग चाचणी झाली तेथील नावं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत। यामुळे जयसिंगपुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। सोनाली सचिन कदम, वय वर्ष 32, राहणार आळते, तालुका हातकणंगले असं मृत महिलेचं नाव आहे। त्यांचे दुधगाव तालुका मिरज येथे माहेर असून त्यांचा विवाह सैन्य दलातील सचिन कदम यांच्याशी झाला होता। त्यांना 2 मुली आहेत। तिसऱ्या वेळी गर्भधारणा झाल्यानंतर गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला होता। त्यानुसार जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली। जयसिंगपूर शहरात 10 तर शिरोळ शहरात 4 मान्यताप्राप्त सोनोग्राफी केंद्र आहेत। जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान केलेल्या सोनाली कदम, राहणार आळते, तालुका हातकणंगले यांनी कोणत्या ठिकाणी गर्भलिंग निदान केलं याचं ठिकाण अद्याप समजून आलेलं नाही आहे। या विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान केले जात असल्याचं समोर आलंय। त्यामुळे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं जयसिंगपूरमधील सुरू असलेल्या कारनाम्यावर तातडीनं कारवाई करून संबंधित सोनोग्राफी केंद्र सील करणं गरजेचं आहे। शिरोळ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक नंदकुमार बर्गे म्हणाले की जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान केलेली बाब समोर आली आहे। त्यामुळे या सोनोग्राफी केंद्राची तातडीनं तपासणी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर दिलेल्या वेळेत सोनोग्राफी केली आहे का, कोणत्या ठिकाणी काही तफावत आढळते का हेही पाहिलं जाणार आहे। यात कोणी दोषी आढळले तर त्यांचं सोनोग्राफी सेंटर सील करून कायदेशीरपणे कारवाई केली जाईल। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।